जय जय रघुवीर समर्थ. बघा समर्थ म्हणतात की खरे ग्रहण तर आपल्या कर्माला लागलेले आहे. बघा म्हणले समर्थ, ज्यावेळेस सूर्यग्रहण असतं त्यावेळेस म्हणले समर्थ घरातील पाणी असतं. मग ज्यावेळेस सूर्यग्रहण हे संपतं त्यावेळेस घरातील सर्व पाणी टाकून दिलं जातं आणि नवीन घरात नळाचं पाणी भरलं जातं. मग समर्थ म्हणतात की जे नदीचं पाणी आहे, जे समुद्राचं पाणी आहे, जे ओढ्याचं पाणी आहे, जे विहिरीचे पाणी आहे, ते काय आपण टाकून दिलं का? नदीचं जे पाणी आहे ते सूर्यग्रहण चालू असताना, नदी तर म्हटले झाकलेली पण नाही कशाने, ओपनच आहे. तेच नदीचं पाणी आपल्याला नळाला येतं आणि तेच आपण भरलं. पण आपलं जे घरातलं पाणी आहे ते आपण टाकून दिलं. म्हणजे आपलं किती अज्ञान आहे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. जे आपण स्वच्छ पाणी भरलं ते काही नवीन आकाशातून तर पडलेलं नाही आहे. ते पूर्वीचं जे काही विहिरीचं असेल, नदीचं असेल, समुद्राचं असेल, ओढ्याचं असेल, ते आहे तेच पाणी आपल्याला पिण्यासाठी येतं म्हटले समर्थ. पण आपण मात्र घरातील पाणी सूर्यग्रहण संपलं म्हणून टाकून दिलं आणि नवीन पाणी भरलं. हे अज्ञान आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की खरे ग्रहण तर आपल्या कर्माला लागलेले आहे, खरे ग्रहण आपल्या विचाराला लागलेले आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की खरे ग्रहण तर आपल्या देहातील विषयांना लागलेले आहे. आणि तो जास्तीत जास्त विषय म्हणजे आपला राग, अहंकार आणि द्वेष आणि मत्सर. हे 4 विषय प्रत्येकामध्ये भरपूर असतो म्हणले. म्हणून समर्थ म्हणतात की खरे ग्रहण आपल्या विचारांना, आपल्या विषयांना आणि आपल्या कर्माला लागलेले आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की सगळ्याच धातूवर वातावरणाचा परिणाम होतो. समर्थ म्हणतात की सगळ्याच धातूवर वातावरणाचा परिणाम होतो म्हटले. मग ते बेंटक्स असू द्या, चांदी असू द्या, लोखंड असू द्या, प्रत्येक धातूवर वातावरणाचा परिणाम होतो. पण असा एक धातू आहे एकमेव, त्याला वातावरणाचा थोडाही परिणाम होत नाही. ते धातू म्हणजे सोने. सोने हे एकमेव असं धातू आहे की त्या धातूवर कोणत्याच वातावरणाचा परिणाम होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सोनं हे असं एक धातू आहे की त्याला कोणत्याही वातावरणाचा त्या सोन्यावर परिणाम होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की त्या सोन्यासारख्या सोन्याला जसं कोणत्याच धातूचा परिणाम होत नाही, तसं आपल्याही विचारांना, आपल्याही कर्माला कोणत्याही ऋतूचा परिणाम झाला नाही पाहिजे. प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक संकटामध्ये आपल्याला उत्तम कर्म हे करता आली पाहिजे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की गुरु असो या ईश्वर असो, तो काही आपल्याला कर्ज देणारी बँक नाही. गुरु असू दे किंवा ईश्वर असू दे, तो काही आपल्याला कर्ज देणारी बँक नाही. तेथे अगोदर काहीतरी जमा करावे लागते, म्हणजेच व्याजासहित परत आपल्याला मागताही येते आणि परत आपल्याला मिळतेही. मग सद्गुरू आपल्याला इथे सांगतात, पैशाबद्दल बोलत नाहीत सद्गुरू किंवा आर्थिकबद्दल बोलत नाहीत, तर समर्थ आपल्याला इथे ईश्वरावरील श्रद्धा, ईश्वरावरील भक्ती, मनुष्याची उत्तम कर्म ही जमा करावी लागतात. ईश्वरावरील श्रद्धा, भक्ती, मनुष्याने उत्तमाची कर्म ही ईश्वराच्या बँकेमध्ये जमा केली पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि मगच ईश्वर तो आपल्याला व्याजासहित प्रत्येक गोष्ट देणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की ईश्वराच्या म्हणजे सद्गुरूंच्या बँकेत याचीच अनमोल किंमत आहे. ती म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि उत्तम कर्म ही याचीच या बँकेमध्ये अनमोल किंमत आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की पूजा आणि सुप्रिया या दोघी मैत्रिणी होत्या. पूजा ही उत्तमाच्या कर्मात होती, पण सुप्रिया नव्हती. बघा ज्यावेळेस त्या दोघीही शाळेत जात होत्या, त्या 8वीला शिकत होत्या. मग दोघीही शाळेत जात असताना त्यांच्यासमोर एक आजी हातगाडा घेऊन भाजी विकत होती. मग हातगाडा घेऊन भाजी विकत असताना त्या आजीने आपली पर्स ठेवायची जी पिशवी असते ती तिने एका खिळ्याला अडकवलेली असते. का तर हातगाडी होती आणि इकडे तिकडे कुठं पिशवी ठेवली तर हरवू नये आणि जर खिळ्याला अडकवली तर लगेच सापडावी म्हणून. पण त्या आजीच्या लक्षात आलं नाही की ती जी पिशवी होती ती थोडीशी उसवलेली होती. आणि मग त्या आजीचे त्या पिशवीतून 100 रुपये खाली पडले आणि मग मात्र ती आजी तशीच पुढे गेली. मग ह्या दोघी शाळेत त्या हातगाडी, आजीची जी गाडी होती त्याच्या मागेच या दोघी होत्या. मग पूजाला माहिती होतं की ते पैसे आजीचे पडले आहेत. सुप्रियालाही माहिती होतं, पण सुप्रिया म्हणली नाही, आता हे 100 रुपये मला मिळाले, मी काय आजीला देणार नाही.
त्यावेळेस ती पूजा म्हणाली, अगं सुप्रिया, हे पैसे आजीचे आहेत आणि आपल्यासमोर ही आजी जात आहे. तिची पर्स ही फाटलेली आहे, थोडी उसवलेली आहे, त्यातून हे पैसे पडलेले आहेत. तिचे हे कष्टाचे पैसे आहेत. ती घाम गाळती, दारोदारी हिंडती, भाजी विकती, कष्ट करती आणि तिच्या हे कष्टाचे पैसे आपण घेणे बरोबर नाही. तिचा जो आत्मा आहे तो आपल्याला तळतळ देईल किंवा काही ना काहीतरी आपल्याला बोलेल. मग आपण तिच्या कष्टाचे पैसे का घ्यायचे? आपल्याला माहिती आहेत ना तिचेच पैसे आहेत. त्यावेळेस सुप्रिया मात्र काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणली, नाही, हे काय पैसे आपण चोरून वगैरे घेतलेले नाही आहेत. हे नकळत तिच्या पर्समधून पडले असतील, पण ते आता मला मिळाले, मी काय देणार नाही. पूजाने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रिया काय ऐकली नाही. पूजा म्हणली, ठीक आहे, माझ्याकडचे 100 रुपये आहेत, ते आजीला मी नंतर कधी तर भेटल्यावर देईन. ही काय ऐकणार नाही, ती मनातल्या मनात बोलू लागली. आणि मग मात्र असेच थोडे दिवस गेल्यानंतर सुप्रियाला एक वही खरेदी करायची होती आणि म्हणून त्या एका दुकानात गेल्या आणि तिने मोठासं रजिस्टर खरेदी केलं आणि दुकानदाराला 200 रुपये दिले. दुकानात एवढी गर्दी होती की दुकानदाराला काहीच कळत नव्हतं. आणि मग मात्र ती म्हणाली, मी वही घेतलेली आहे, माझे माघारी पैसे द्या. दुकानदाराला वाटलं की तिने 500 रुपये दिलेले आहेत, म्हणून दुकानदाराने 100 रुपये घेऊन 400 रुपये तिला परत दिले. पण तिला माहिती होतं की आपण 200 रुपये दिले होते, म्हणजे दुकानदाराने आपल्याला 100च द्यायला पाहिजे. पण तिने मात्र गपचूप बसली की त्याने आपल्याला 400 दिलेत तर गपचूप घ्यायचे. पण पूजाला मात्र माहिती होतं की सुप्रियाने 200 रुपये दिलेत, मग त्या दुकानदाराने 100च द्यायला पाहिजे होते. पण चुकून एवढी गर्दी होती की त्याला कोणी 200 दिले आणि कोणी 500 दिले आणि कोणी 100 दिले हे त्याला कळायचं ना. आणि मग मात्र त्याला कळालं नाही म्हटल्यावर सुप्रियाला माहिती होतं, मग तिने सांगायचं ना, पण तिने सांगितलं नाही. पूजा सुप्रियाला म्हणू लागली, हे चुकीचं आहे, त्यांना माहिती नाही फुल्ल गर्दी दुकानात आहे, मग तू तरी त्यांना सांग. त्यावेळेस सुद्धा तिने ऐकायला तयार नव्हती. त्यावेळेस ती म्हणाली की मी चुकून घेतलेलं नाही, त्यांनी स्वतः मला 400 रुपये दिले, मग मी स्वतः का त्यांना परत द्यायचे? मग पूजा म्हणाली, अगं पण तुझं चुकलंय ना, तुला माहिती आहे ना तू 200 रुपये दिले होते, मग त्यांनी तुला 100च द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी तुला 400 दिले, मग तू त्यांचे जादाचे पैसे का घेतेस? त्यांचं नुकसान होतंय ना. तरीही ती ऐकेना. मग पूजाही म्हणाली, ठीक आहे, हिला सांगून काही उपयोग नाही, कारण हिच्या कर्मालाच ग्रहण लागलेलं आहे, हिच्या विचारांनाच ग्रहण लागलेलं आहे, हिच्या जे विषय आहेत त्या विषयांनाच ग्रहण लागलेलं आहे, हिला काही बोलून उपयोगाचं नाही. ज्यावेळेस हिला त्याचे कर्माची शिक्षा भेटेल त्यावेळेस हिला समजेल. आणि दोघीही शाळेत गेल्या. शाळेत गेल्यानंतर थोड्या दिवसांनी बघा, ज्यावेळेस शिक्षक लोक परीक्षेची फी मागत होते त्यावेळेस त्या पूजा आणि सुप्रिया दोघीलाही म्हणाले की तुम्ही ही परीक्षेची फी जमा करा. दोघीही घरी गेल्या आणि मग सुप्रियाने घरातल्या आईकडून 500 रुपये घेतले, पूजानेही घेतले आणि दोघींनी ही फी भरण्यासाठी शाळेमध्ये निघाल्या. मग शाळेत जात असताना पूजाने मात्र 500 रुपये फी भरली, पण सुप्रियाने मात्र सॅक चेक केली तर सॅकमधून तिचे जे 500 रुपयाची नोट तिने पर्समध्ये ठेवली होती ती पर्सच हरवली. मग मात्र तिने पूर्णपणे सॅक पालती घातली, इकडे तिकडे बघितलं, कुठं गेली होती तिथे बघितलं, सगळीकडे तिने शोध घेतला, पण कुठे तिला पैसे भेटले नाहीत. मग मात्र रडू लागली, पूजाला म्हणू लागली की माझी पर्स कोणी चोरली, 500 रुपये नाही आहेत, आईने कष्ट करून दिले होते, तिने शेतामध्ये काम करून तिने कष्ट करून दिले होते, आता मी तिला काय मागू? आता जर फी भरली नाही तर मला परीक्षेला बसू देणार नाहीत, आता मी घरी कसं जाऊ, आईला काय सांगू? त्यावेळेस पूजा म्हणाली, अगं तू शोध नीट असेल, पण काही शोधून उपयोगच नव्हता. त्यावेळेस मात्र पूजा म्हणाली, बघ, चांगलं कर्म केलं असतं तर असं तुला त्रास झाला नसता. तू त्यावेळेस मात्र त्या आजीचेही 100 रुपये घेतले, त्या दुकानदाराचेही 400 रुपये घेतले, असे तुझ्याकडे कुठलंही काम न करता फुकटचे 500 रुपये आले. त्या लोकांचाच तुला तळतळाट लागला आणि आज तुझे 500 रुपये गेले. आज तुझे 500 रुपये हरवले म्हणून तुला एवढा त्रास झाला, एवढा वेदना झाल्या. आज तुला तुझ्या आईची कष्टाची जाणीव होत आहे की तिने शेतामध्ये कष्ट करून ते मिळवले होते. आज तुला कळतंय, पण त्या दिवशी मी तुला ओरडून सांगत होते की ती आजी उन्हातान्हाचं सगळ्या घरोघरी जाऊन भाजी विकत आहे, तिला घाम येत आहे, तिला त्रास होत आहे, तरीही ती कष्ट करून पैसे मिळवते आणि तू तिचे 100 रुपये दे, पण तू मात्र माझं ऐकलं नाही. ज्यावेळेस आपण दुकानात गेलो होतो, दुकानदार फुल्ल गर्दी होती, त्यानेही कष्टाने ते सामान खरेदी केलं होतं, आपलं दुकान उभं केलं होतं, का तर प्रॉफिट मिळावं, त्याचं घर चालावं, तरीही तू त्याचे 400 रुपये घेऊन आलीस. मग ह्याचाच परिणाम आहे, आपण जे करतो ते पुढे जाऊन आपल्याला फेडावंच लागतं. जसं तू त्यांचे 400 आणि आजीचे 100 असे 500 घेतले, तसे तुझे आज 500 रुपये हरवले. त्यावेळेस मात्र सुप्रियाला कळालं आणि मग मात्र सुप्रिया पूजाची माफी मागू लागली. मग मात्र पूजाकडे एक्स्ट्राचे 500 रुपये होते
आणि पूजाने ते सुप्रियाला दिले आणि म्हणाली, तू काही काळजी करू नको, हे 500 रुपये घे, मी सेव्हिंगमधून बचत करून ठेवले होते आणि तू परीक्षेची फी भर, म्हणजे ज्यावेळेस तुझ्याकडे थोडे थोडे येतील त्यावेळेस तू मला दे. आणि मग मात्र सुप्रियाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली पूजाला, इथून पुढे मी उत्तमच कर्म करेल, कुणाचाही रुपये घेणार नाही, कारण आज मला खरी जाणीव झाली की लोकांचे पैसे घेतल्यावर काय त्रास होतो आणि आपले पैसे गेल्यावर काय त्रास होत होते. त्यावेळेस मात्र सुप्रियाला कळालं आणि तीही मग उत्तमाचं वागू लागली. बघा म्हणले समर्थ, म्हणजे खरे ग्रहण आपल्या कर्माला लागलेले आहे, खरे ग्रहण आपल्या विचारांना लागलेले आहे, तर खरे ग्रहण आपल्या विषयांना लागलेलं आहे. आपल्याला वाटतं की तेवढ्यापुरतं आपल्याला इतरांचे पैसे घेतले की सुख मिळतं, पण पुढे जाऊन आपल्याला त्याचं दुःखही मिळतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम कर्म करा, खरे ग्रहण तर आपल्या विषयांना, कर्माला आणि विचारांना लागलेले आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की उत्तम कर्म करा, उत्तम विचार करा आणि विषयांचा वापरही जपून करा, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.